हॅलो डिअर स्टुडंट्स, अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा चॅप्टर आज आपण सुरू करत आहोत. परंतु तो चॅप्टर सुरू करण्याच्या आधी त्याच्यामधल्या काही बेसिक कन्सेप्ट्स आपण रिवाईज करायच्या आहेत. तर तुम्हाला ह्या धड्यातल्या ज्या बाकीच्या गोष्टी ज्या मेन आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्या समजायला खूप सोपं जाईल. आपण याच्या आधी 9वी मध्ये जे काही कन्सेप्ट्स याच्याशी रिलेटेड बघितलेले होते, काय काय बघितले होते रे, आठवते का? बघा, तुम्हाला पेशी आठवत असेल. 8वी 9वी दोन्ही वर्षांमध्ये आपण बघितलेलं होतं. पेशी काय असतं, पेशीमध्ये पेशी केंद्रक असतं, बरोबर. बघा, मी एक रफ डायग्राम तुम्हाला काढून दाखवते. ही सपोज पेशी आहे, याच्या आतमध्ये पेशी केंद्रक आहे, बरोबर. पेशी केंद्रक, आणि मग ह्याच्यात इथे सगळी पेशी अंगके असतात. त्याच्यानंतर पेशी केंद्रकाच्या मध्ये परत केंद्रकी असतो, आठवलं का? बघा, आणि मग त्या केंद्रकी बरोबरच इथे जे भाग असतात किंवा जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण रंगसूत्र असं म्हणतो, बरोबर. ह्या सगळ्याची व्याख्या मी तुम्हाला नंतर देणार आहे. आत्ता ओरली सांगते, नंतर तुम्हाला लिहून देते, सो दॅट तुम्हाला नोट्स काढायला सोपं पडेल. केंद्रकी आहे, आणि ही जी रंगसूत्रे, हे जे धाग्यासारखे जे स्ट्रक्चर्स असतात, कुठं असतात तर आपल्या पेशी केंद्रकाच्या मध्ये असतात. आता हे रंगसूत्रे नेहमी जे पेशीमध्ये दिसतात, पेशी विभाजनाच्या वेळी ही रंगसूत्र काय होतात, आकसतात, आकुंचन पावतात, आणि त्या रंगसूत्रांपासूनच पुढे गुणसूत्रे तयार होतात. गुणसूत्र, ज्याला आपण क्रोमोझोम्स असं म्हणतो. गुणसूत्राचं स्ट्रक्चर देखील आपण 9वी मध्ये शिकलोय, बरोबर. ह्या पद्धतीनं हे गुणसूत्र असतं. ह्या गुणसूत्र भुजा आहेत, हे गुणसूत्र केंद्रक आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे गुणसूत्र ज्या स्ट्रक्चरपासून अगेन बनलं आहे, तुम्हाला आठवत असेल तर बघा, DNA हे जे गुणसूत्र आहे आपलं, DNA ज्याला आपण केंद्रक आम्ल असं म्हणतो, आणि एक स्पेशल प्रकारची प्रथिनं, यांच्यापासून हा जो गुणसूत्र आहे ते बनलेलं असतं. प्रथिनं, ह्या प्रथिनांचं नाव आहे हिस्टोन. हिस्टोन नावाच्या प्रथिनांच्या पासून ॲक्च्युली काय असतं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवते. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, बघा, DNA जो आहे आपला हा कसा असतो तर धाग्यासारखा, बरोबर. असे लांब DNAचे जे धागे आहेत ते धागे गोलाकार प्रथिनांच्या भोवतीने गुंडाळलेलं तुम्हाला दिसत असेल या आकृतीमध्ये. हे DNA आणि हे हिस्टोन नावाची प्रथिनं मिळून एक खूप सारे गुंडाळी असलेलं जे स्ट्रक्चर, एक संरचना आहे ती तयार होते, आणि त्याच्याच पासून पुढे आपली गुणसूत्र जी आहेत ती बनतात. आता आपण स्पेसिफिकली आपल्या DNAच्या स्ट्रक्चरकडे वळूयात. हा जो DNA, ज्याला आपण डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक आम्ल असं म्हणतो, त्याचा लॉंग फॉर्म आहे. हा DNA न्यूक्लिओटाइड नावाच्या स्ट्रक्चर्सपासून बनलेला असतो, बरोबर. हे लिहून घेतलं होतं ना, हे महत्त्वाचं आहे बरं काय. आता हे न्यूक्लिओटाइड म्हणजे काय आहे बघा, हे पण आपण 9वीत शिकलोय. डायग्राम तुम्हाला दाखवते, लक्षात येईल. हे जे DNAची सर्पिलाकार रचना आहे, वॅटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी ही DNAची सर्पिलाकार रचना आपल्याला सांगितलेली होती. आता ह्या सर्पिलाकार रचनेमध्ये शिडीसारखं जे आहे, ह्या शिडीच्या ह्या जे 2 बाजू आहेत, जे शिडीचे खांब म्हणूयात आपण, आणि मधल्या ज्या काय म्हणूयात, ज्याच्यावरती आपण पाय ठेवतो ते स्ट्रक्चर. समजा आपण हे जे सर्पिलाकृती आहे ते स्ट्रक्चर आपण सरळ केलं तर हाच DNA आपल्याला ह्या पद्धतीनं दिसेल, बरोबर. DNAचे हे बाजूचे जे 2 काय म्हणूयात आपण स्ट्रँड आहेत, त्याला शिडीचे जसे खांब असतात कडेचे त्या पद्धतीनं, आणि हा जो मधला आहे ज्याच्यावरती आपण पाय ठेवून शिडीवरती चढतो ते स्ट्रक्चर. आता इथे ह्या मधल्या भागात जे अणू किंवा जे स्ट्रक्चर असतात त्याला म्हणतो आपण नायट्रोजन बेसिस, किंवा ज्याला मराठीतून आपण
नायट्रोजनयुक्त पदार्थ असं त्याला म्हटलंय, नत्रयुक्त, नायट्रोजनयुक्त. हे सगळं आपण 9वीत शिकलो. एकूण 2 प्रकारचे येतात. पहिला प्रकार येतो प्युरिन्स आणि दुसरा प्रकार येतो पिरिमिडिन्स किंवा पायरिमिडिन्स. आता इथे कोण असतात तर ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन असे एकूण 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. त्यांच्यापैकी ॲडेनिन, आणि ग्वानिन हे यांना प्युरिन्स असं म्हणतात आणि थायमिन आणि सायटोसिन यांना पायरिमिडिन्स असं म्हणतात. ॲडेनिन आपण ए न दाखवतो, ग्वानिनसाठी जी, थायमिनसाठी टी आणि सायटोसिनसाठी सी. DNA मध्ये जसे 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात तशाच RNA मध्ये देखील असतात. फरक काय असतो तर RNA मध्ये हा जो थायमिन आहे की नाही, DNA मधला थायमिन, त्याच्याऐवजी RNA मध्ये असतो युरॅसिल. ठीक आहे, हा फरक आहे. त्याच्यामध्ये पण हे 4 प्रकारचे नत्रयुक्त पदार्थ किंवा नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात. आता ह्या प्युरिन्स आणि पायरिमिडिन्सचीच नेहमी जोडी होते. त्यापैकी पण ॲडेनिनची नेहमी थायमिनसोबत जोडी आणि ग्वानिनची नेहमी सायटोसिनसोबत जोडी तयार होते. ॲडेनिन आणि थायमिन ह्यांच्यामध्ये नेहमी दुहेरी बंध असतो. ग्वानिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये नेहमी तिहेरी बंध असतो. हे बंध हायड्रोजनचे असतात. हे जे दुहेरी आणि तिहेरी बंध मी ते दाखवलेत हे हायड्रोजनचे असतात आणि अतिशय वीक किंवा पटकन तुटणारे अशा प्रकारचे हे बंध असतात. म्हणजेच DNAचे हे सर्पिलाकार जी रचना आहे त्यापैकी हा मधला जो भाग आहे तो बनलाय कुणाचा? 4 प्रकारच्या नायट्रोजन युक्त पदार्थांपासून. आता हे मी तुम्हाला न्यूक्लिओटाइड सांगितलं. न्यूक्लिओटाइड कुठं आला सांगते. हे 4 प्रकारचे नायट्रोजन युक्त पदार्थ त्याच्याच बरोबर बघा हा पेंटोज नावाची शर्करा किंवा ज्याला आपण डीऑक्सीरायबोज शर्करा असं म्हणतो किंवा 5 कार्बन असणारी शर्करा, म्हणजे साखर एक प्रकारची. त्याच्याच बरोबर फॉस्फेट ग्रुप, हे तिघं मिळून जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय? नायट्रोजनयुक्त पदार्थ. मग 4 पैकी एक नायट्रोजनयुक्त कुठलाही, ॲडेनिन असेल, ग्वानिन असेल, थायमिन असेल किंवा सायटोसिन असेल, ह्या 4 पैकी एक नायट्रोजनयुक्त पदार्थ, एक पेंटोज शुगर शर्करा आणि फॉस्फेट जो ग्रुप आहे, ह्या तिघांचा मिळून कसं ते स्ट्रक्चर आपण दाखवू शकतो बघा. हे पण 9वीमध्ये आपण शिकलो आहे. सपोज हे ॲडेनिन आहे, इकडे डबल बॉन्ड, हा थायमिन आहे. ठीक आहे, या ॲडेनिनसोबत इथे ही पेंटोज नावाची म्हणजे 5 कार्बन असणारी, मग हे 5 कार्बन मी असे दाखवले. इथं 1 2 3 4 5 आणि इथे वरती फॉस्फेट ग्रुप. सो हे जे स्ट्रक्चर बनलं ह्याला म्हटलं आपण न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड कशापासून बनला आहे? पेंटोज शुगर म्हणजेच पेंटोज शर्करा, नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि फॉस्फेट. ठीक आहे. आता हे न्यूक्लिओटाइड जसे DNA मध्ये 4 प्रकारचे येतील, 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणून 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स, तसेच 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस RNA मध्ये देखील आहेत नायट्रोजनयुक्त पदार्थ. आणि म्हणून RNA मध्ये देखील ॲडेनिन, युरॅसिल,
ग्वानिन आणि सायटोसिन असे 4 नायट्रोजनयुक्त पदार्थ असणारे 4 वेगवेगळे न्यूक्लिओटाइड्स असतात. ठीक आहे. ही महत्त्वाची माहिती मुद्दामून का सांगितली, कारण आपण जे अनुवंशिकता शिकणार आहोत या अनुवंशिकतेच्या प्रक्रियेमध्ये ही सगळी माहिती आपल्याला शिकायची आणि हे आधी तुम्हाला येत असेल तर मग पुढचं समजायला सोपं पडतं म्हणून सांगितलं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण कुठल्या कुठल्या व्याख्या बघितल्या ते तुम्हाला लिहून देते, तुम्ही ते लिहून घ्यायचे आहेत. ओके. माझ्या ह्या लिहिण्याच्या ह्याच्यामुळे उगाचच व्हिडिओमधला तुमचा वेळ वाया जाऊ नये ह्यासाठी लिहून ठेवलं. आता एक्सप्लेन करते. हे ऑलरेडी मी तुम्हाला मगाशी तोंडी सांगितलेलंच आहे. ॲक्च्युअल व्याख्या एक्झाममध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला न्यूक्लिओटाईडची नाही विचारली जात. ॲक्च्युली जनुक आणि गुणसूत्र ह्या व्याख्या विचारल्या जातात. जनुक म्हणजे काय, तर DNA असणारा DNAचा जो रेणू आहे त्याच्यामध्ये जो रेणूखंड म्हणजे त्याचा एक भाग त्याला जनुक म्हणतात. मगाशी मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवायचं राहून गेलं. हा जो आपला DNA होता मगाशी जसं दाखवलं होता, हो की नाही, ATGC ATGC असा हा जो सिक्वेन्स असतो की नाही, ATGC GC 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 AT असा काही जो सिक्वेन्स असेल, ठीक आहे, असा लांब लचक एक सिक्वेन्स जो असतो त्यालाच जनुक असं म्हणतात. वेगळं काही नाही आहे. हा जो सिक्वेन्स तयार होतो की नाही, हा एक प्रकारची प्रथिनं तयार करण्यासाठीची जी काही रेसिपी असते की नाही, तर ती रेसिपी आहे थोडक्यात. हा सिक्वेन्स प्रत्येक प्रकारच्या आपली जी वैशिष्ट्ये असतात, म्हणजे तुमची शारीरिक वैशिष्ट्ये असतील किंवा बौद्धिक वैशिष्ट्ये असतील, तर ती ह्या प्रकारच्या सिक्वेन्सनी एक्सप्रेस केली जातात. असा एक काहीतरी स्पेसिफिक सिक्वेन्स असेल की जो उंचीसाठी कारणीभूत ठरेल. असाच एक काहीतरी स्पेसिफिक सिक्वेन्स असतो जो बुद्धिमत्तेसाठी कारणीभूत ठरेल. आलं लक्षात? जनुक म्हणजे काय आहे, तर हा सिक्वेन्स. न्यूक्लिओटाईडचा हा जो काही एक स्पेसिफिक सिक्वेन्स क्रम आहे, त्या न्यूक्लिओटाईडचा क्रम म्हणजेच जनुक. DNAचा हा पूर्ण रेणू आपण जर गृहीत धरला तर त्यातला एक छोटासा भाग म्हणजेच रेणूखंड, तर त्याला म्हटलंय जनुक, की जो आपल्या शरीराची रचना आणि आपण जे कार्य करतो तर त्याच्यावरती ह्या जनुकांचं नियंत्रण, म्हणजे ते ठरवतात आपली शरीररचना कशी आहे, आपण उंच असणार की बुटके असणार, काळे गोरे, बुद्धिमान कमी बुद्धिमान, जे काही आपण आहोत ते ठरवतं कोण, ही जनुकांची असणारी रचना ठरवते. त्यानंतर गुणसूत्र, सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक. आपण मगाशी मी ते एक्सप्लेन केलेलंच आहे. आणि न्यूक्लिओटाईड ही एक संकल्पना मी सांगितली, ॲक्च्युली आपण ही 9वीत शिकलोय, तरीसुद्धा एक उजळणी म्हणून नायट्रोजनयुक्त पदार्थ ATGC DNA असेल तर, AUGC RNA असेल तर, ह्यापैकी एक कोणता तरी नायट्रोजनयुक्त पदार्थ, DNA असेल तर डिऑक्सिरायबोज शर्करा, RNA असेल तर रायबोज शर्करा आणि फॉस्फेटचा रेणू. आकृती कशी दाखवाल, ह्याच्या खाली तुम्ही अशी आकृती पण काढून घ्या फार तर. त्यानंतर डबल बॉन्ड दुहेरी बंध इकडे T, यालाच इथे आपली ही शर्करा जोडली आहे आणि इथेच हा फॉस्फेट. तसंच या बाजूला आपण ह्या Tला देखील, आता हे कसं असतं, ह्याची दिशा एका वरच्या बाजूला असेल तर या बाजूची दिशा ही खाली असेल, म्हणजेच ही शर्करेचा जो रेणू आहे तो ह्या पद्धतीनं असेल खाली असा. आणि मग हा फॉस्फेट ग्रुप जो आहे तो इथं असेल लाईक धिस. आलं लक्षात? सो हा एक न्यूक्लिओटाईड झाला एका बाजूचा आणि हा दुसरा न्यूक्लिओटाईड झाला. आता ह्या न्यूक्लिओटाईड DNAची जी आपली शिडी आहे, ह्या शिडीचा मधला भाग म्हणजे हा आहे, लक्षात घ्या. DNAच्या शिडीचा हा मधला भाग आणि हे जे कडेचे खांब आहेत की नाही DNAचे, हे 2 कडेचे खांब, ते म्हणजे काय आहेत, तर हा शर्करा आणि फॉस्फेट ग्रुप मिळून हे कडेचे खांब बनलेत आणि मधला भाग नायट्रोजनयुक्त पदार्थांचा बनलेला आहे. सो हे झालं आपली सगळी बेसिक माहिती, महत्त्वाची आहे. रेग्युलर लेक्चर्स अटेंड करा. हे लिहून दिलं आहे तर तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. खूप छान नोट्स तयार होतील जेव्हा आपला पूर्ण धडा संपेल. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. इथेच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा भाग बघूयात. टिल देन गुड बाय. थँक्यू.